नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज म्हणजे विद्वत्ता आणि शौर्याचा अपूर्व संगम. शून्यातून स्वराज्य निर्माण करणं कठीण होतंच, पण त्याहून आव्हानात्मक होतं एकाच वेळी 5 आघाड्यांवर पंजेफाड करत स्वराज्य टिकवणं. हे साधलं ते छत्रपती संभाजी महाराजांनी. शंभूराजांच्या तलवारीच्या पात्याला जेवढी धार होती तेवढीच त्यांच्या लेखणीच्या पात्यालाही होती. शंभूराजे हे व्यक्तिमत्वच असं की कितीही लिहिलं बोललं तरी आभाळ उंजळीत घेण्याचा प्रयत्न ठरावा. दुर्दैवानं याच महापराक्रमी शंभूराजांच्या शौर्य सूर्याला संशय, बदफैली, दुराग्रही अशा विशेषणांचं ग्रहण लागलं. हे ग्रहण सोडवण्यात अनेक व्यासंगी लेखक आणि इतिहासकारांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यापैकीच एक विश्वास पाटील. संभाजी महाराजांवरील त्यांनी लिहिलेली संभाजी ही कादंबरी प्रत्येक मराठी माणसाच्या बुकशेल्फमध्ये आवर्जून सापडते. सध्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये छावा सिनेमाची घोडदौड सुरू आहे. शंभूराजांच्या शौर्यानं आणि त्यागानं प्रेक्षकांचे डोळे दिपून जात आहेत, पण त्यासोबतच उफाळून आलाय वाद. केवळ वाद नव्हे, जातीय वाद. शिवशंभूंच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाण्याऐवजी वादाचे नगाडे वाजवण्यातच अनेक जण धन्यता मानताना दिसतायत. मराठी माणसाच्या मनाला दुहीचा शाप आहे हे वाक्य आज शेकडो वर्षांनंतरही जैसे थेच आहे. संभाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व आणि त्याच दैदिप्यमान इतिहासाला चिकटलेली वादाची झालर या सगळ्याबाबत आज आपण इतिहासकार, लेखक विश्वास पाटील यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. पाटील साहेब, छावानं सगळ्या देशाला नव्यानं छत्रपती संभाजी महाराजांची ओळख करून दिली, पण त्याच्या आधी हा प्रयत्न मुख्यत्वे जो झाला तो तुमच्या संभाजी या कादंबरीनं आणि शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीनं. त्या फक्त मराठीपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. उत्तरेकडं हिंदीमध्ये ह्या खूप तुफान खपाच्या कादंबऱ्या म्हणून त्यांची आजही ओळख आहे. आणि त्यामुळे एक प्रकारे तुम्ही शंभूराजांना भारताच्या पटलावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आता छावा आला, छावाचं जे अमाप यश आज सगळ्यांसमोर दिसते, मुळामध्ये तुम्ही छावा सिनेमा पाहिलात का? आणि हे आत्ता जे ह्या सिनेमाच्या निमित्तानं सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पण अर्थात मुळामध्ये सिनेमा जो आहे तो शंभूराजांना न्याय देण्यामध्ये किती यशस्वी झाला असं तुम्हाला वाटतं? मी छावा सिनेमा पाहिला. मला दिग्दर्शक उत्तेकर आणि सर्व टीमचं अभिनंदन यासाठी करावंसं वाटतं की महाराष्ट्राच्या आजूबाजूला सीमित राहिलेला हा विषय या सिनेमाच्या निमित्तानं संपूर्ण भारतभर गेला. आणि बाहेरचे अनेक मित्रांचे आम्हाला फोन पण आले की आम्हाला ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर कहाणी माहिती नव्हती की औरंगजेब चालून जातो आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुपुत्राला अशा पद्धतीनं, जो वीर होता त्याला अशा पद्धतीनं ठार मारतो वगैरे. ही दुःखांत कथा अशी जनमानसापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर पसरली नव्हती. तर या सिनेमामुळं ते महत्त्वाचं ऐतिहासिक कार्य झालेलं आहे आणि तेच या सिनेमाचं यश आहे. सिनेमाच्या बाबत जर क्वालिटीबाबत बोलायचं झालं तर सुरुवातीलाच बुरानपूरच्या लुटीचा प्रसंग येतो आणि तो एवढा जबरदस्त दिग्दर्शकानं, सगळ्या टेक्निशियननी एवढ्या असं हाईपला नेलेलं आहे की मला तर स्पार्टकस किंवा ब्रेव्हार्ट बघतोय आणि त्याच रानात आपण कुठेतरी चाललो आहोत की काय असं वाटतं. पण मध्ये मध्ये काय होतं की आपण जिंकलेली शिखरं खाली उतरून पुन्हा दरीमध्ये जातो, पुन्हा शिखर, अशा पद्धतीनं काहीतरी झालेलं आहे. पण टोटॅलिटीमध्ये निम्मा सिनेमा खूप चांगला आहे आणि प्रत्येकाने बघण्यासारखा आहे. शंभूराजांना आयुष्य फार कमी मिळालं, पण त्याही कमी अवधीमध्ये त्यांचं जी कर्तबगारी आहे ती अशी एकदम डोळे दिपवणारी आहे. म्हणजे लढाईच्या मैदानातला असेल किंवा त्याच्या बाहेरचंही असेल. शंभूराजांचं तुम्हाला सगळ्यात भावणारं काय आहे, त्यांचं गुणवैशिष्ट्य? मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पिताजी शहाजी महाराज
या दोन्हीचे उत्तमातले उत्तम गुण वारसा हक्कानं संभाजीराजांच्या मध्ये आलेले होते, उतरलेले होते. आपल्याला माहिती आहे की जी राजमुद्रा आहे प्रसिद्ध शिवाजी महाराजांची, ती त्यांच्या वडिलांनी शहाजी बाबांनी लिहिलेली आहे. आणि शहाजी बाबा हे भारतातल्या पहिल्या 11 मोठ्या संस्कृत पंडितांपैकी एक होते. आणि तो संस्कृतचा किंवा काव्याचा वारसा संभाजीराजांना आपल्या आजोबांपासून मिळालेला आहे. आणि ब्रेवरी, शौर्य, धाडस हे सगळं त्यांना वडिलांपासून मिळालेलं आहे. आता या सिनेमाची गंमत काय होती की याचा शेवट हा एवढा भयानक आहे, त्यामुळं माणसांच्या, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतो. परंतु शंभूराजांच्या ज्या खूप मोठ्या लढाया आहेत त्या काही यामध्ये आलेल्या नाहीत. बुऱ्हाणपूरचा तो लुटीचा प्रसंग होता, ती लढाई नव्हती. पण संभाजी महाराजांनी ज्या छोट्या मोठ्या 112-13 लढाया केल्या म्हणतात, त्यामधल्या बऱ्याचशा छोट्या होत्या पण काही मोठ्याही होत्या. उदाहरणार्थ आजचं जे चिक्कमंगळूर आहे त्याच्या शेजारी बाणावर नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी संभाजी महाराजांचा आणि तिकडचा लिजंडरी राजा चिक्कदेव राजा या दोघांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं. आणि दुर्दैवानं त्या युद्धामध्ये संभाजी महाराजांचा पराभव झाला होता. पण पराभूत आपलं तोंड महाराष्ट्राला दाखवायचं नाही म्हणून की काय, ते कर्नाटकातून आजच्या तामिळनाडूमध्ये गेले. म्हणजे आजची जी कावेरी नदी आहे त्या कावेरी नदीला त्रिचन्नापल्लीला ते गेले. आणि त्रिचन्नापल्लीच्या काठावर जो एक पाषाण कोट म्हणून आजसुद्धा दिसतो आहे, बघायला मिळतो आपल्याला, त्या जंगलामध्ये जाऊन त्यांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली. बाणावरला मुख्यतः त्यांचा पराभव असा झाला कारणानं की चिक्कदेव रायाचे जे तीक्ष्ण बाण होते आणि बाणायतगिरी होती तेवढी मराठे त्याच्यापुढे टिकणार नव्हते. म्हणून त्या जंगलामध्ये त्यांनी बाणबाजीचं सुद्धा शिक्षण 3-4 महिने घेतलेलं आहे. आणि मग पाषाणकोट जिंकला. नंतर पुन्हा कर्नाटकातही त्यांनी बहादुरी गाजवली. आणि गोव्याचं त्यांचं जे युद्ध आहे ते खूपच मशहूर आहे. गोव्याच्या युद्धामध्ये जवळजवळ 64 किल्ले आहेत गोव्यामध्ये, आपल्याला पटणार नाही, आता त्यातले बरेचसे अस्तित्वात नाहीत. पण शिवकाळामध्ये 64 किल्ले होते. त्यापैकी त्या मुलखाला तेव्हा बारदेश असं म्हटलं जायचं. या बारदेश संभाजीराजांनी जिंकलेला होता. पणजीवर आक्रमण आणलेलं होतं. काउंट आल्वोर नावाचा त्यांचा गव्हर्नर होता. या गव्हर्नरवर तर त्यांनी एवढा दबाव आणलेला, त्याच्याशी 1 to 1 त्यांचं युद्ध झालं. मग शेवटी तो पराभूत झाला. त्याने समुद्रात उडी घेतली आणि एका बोटीतून पळून जायचा प्रयत्न केला, म्हणजे तो पळून गेलाच. पण संभाजी महाराज त्या ठिकाणी तेव्हा मदानं असे भारावून गेलेले होते की त्यांनी घोडाच सागरामध्ये टाकला. आणि तो घोडा, शेवटी समुद्र मोठा आहे, घोडा छोटा, आणि घोड्यासह महाराज पोहणीला लागले आणि महाराज बुडून मरणारच होते. एवढ्यात खंडो बल्लाळ नावाचा त्यांचा जो सेवक होता त्याने पाण्यामध्ये उडी घेऊन त्या घोड्याच्या सापत्या वगैरे कापल्या आणि महाराजांना बचावलेलं आहे. म्हणजे गोव्याची लढाई असो किंवा ही जंजिरा 1682ला पहिल्यांदा, शेवटी मी बारकाईनं बघतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की आपल्या पित्याची जी जी कामं राहिलेली होती, कामगिऱ्या, त्या पूर्ण करायचा संभाजी महाराजांनी प्रयत्न केलेला. आता जंजिऱ्याचा जो सिद्धी आहे आफ्रिकेतून आलेला एक सरदार साधा निजामाचा, महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की घरामध्ये जसा उंदीर एखादं पिटुकलं असतं आणि घराला त्रास देतं, तसा हा उंदीर आहे आणि याला मारला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी 4 ते 5 वेळेला आक्रमणं केलेली होती, पण जंजिरा काही आपल्या ताब्यात आला नव्हता. पण संभाजी महाराजांना असं वाटलं की आपल्या पित्याचं काम आपण पूर्ण करावं आणि 1682ला त्यांनी जंजिऱ्यावर हमला केला. पण जंजिरा जिंकता येत नव्हता, तिथपर्यंत पोचता येत नव्हतं, म्हणून त्यांनी भर समुद्रामध्ये सेतू बांधला. आजसुद्धा ओहोटी येते, ज्या वेळेला दंडराजापुरीच्या त्या समुद्रामध्ये ओहोटीच्या वेळेला संभाजी महाराजांच्या त्या सेतूच्या खुणा दिसतात की जवळजवळ 800 मीटर आत ते मोठे मोठे पाषाण टाकत गेले होते. आणि तो किल्ला एखाद्या महिन्यामध्ये त्यांनी जिंकला असता, पण तेवढ्यात औरंगजेब आपली 5 लाखाची फौज घेऊन आल्यामुळं ते काम त्यांना सोडून द्यावं लागलं. तर मला असं वाटतं की ब्रेव्हरीच्या बाबतीत सुद्धा ही वॉज अ रिअली ब्रेव्ह हार्ट. आणि हा जो त्यांची जी प्रचंड मोठी मोठी युद्ध आहेत ही काही या सिनेमामध्ये आलेली नाहीत किंवा कुठल्या नाटकामध्ये आलेली नाहीत.
तसा हा 1-2 सिनेमाचा विषय आहे. नाही, एकीकडं म्हणजे ह्या 2-3 लढायांचा तुम्ही उल्लेख केलात. त्यांच्या आयुष्यातल्या तुम्हाला सगळ्यात भावलेले परीक्षा घेणारे प्रसंग कोणते होते? पहिला परीक्षा घेणारा प्रसंग म्हणजे त्यांच्या वयाला न झेपावणारा होता. ज्या वेळेला ते 1666ला आग्र्याला आपल्या वडिलांच्या बरोबर गेले एप्रिल महिन्यामध्ये, त्यावेळेला त्यांचं वय फक्त 8 वर्षाचं होतं. आणि औरंगजेबाच्या दरबारात ज्या वेळेला ते उभे राहिले त्यावेळेला त्यांची उमर 9 वर्षाची होती. आणि पहिल्याच दिवशी 12 मेला जो मोठा अपमान केला दरबारामध्ये औरंगजेबानं, आणि म्हणून महाराज चिडले आणि थोरल्या महाराजांनी ठरवलं की मी पुन्हा दरबारात पाऊल टाकणार नाही. पण माझा प्रतिनिधी म्हणून बाळराजे म्हणजे शंभूराजे येतील. मग 9 वर्षाच्या मुलाचं काय वय असतं, काय समज असते. पण ज्या पद्धतीनं ते औरंगजेबासमोर जाऊन उभे राहायचे किंवा त्यांचा जाण्या येण्याचा, चालण्याचा, बोलण्याचा जो भाषेवरची कमांड होती, जो थाट होता, तो पाहून आग्र्यातले लोक बघत राहायचे. तर हे त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग आहे. दुसरा प्रसंग याच्या अपोजिट येतो. म्हणजे याच राजकुमाराचं वय 18 वर्ष होतं. त्यावेळेला थोरले महाराज दक्षिण दिग्विजयाला निघतात. आणि दक्षिण दिग्विजयाला निघताना पहिला निर्णय हा घेतला जातो की शंभूराजांना बरोबर घेऊन जायचं नाही. म्हणजे 9 वर्षाचा मी असताना मला माझे वडील औरंगजेबाच्या दरबारामध्ये घेऊन गेले आणि इथं दक्षिणेच्या मोहिमेवर मी 18 वर्षाचा असताना मला नेत नाहीत. बरं, तेवढ्यावर गोष्ट थांबली नाही. दुसरा असा फतवा निघालेला की महाराजांच्या माघारी शंभू बाळांनी, राजांनी रायगडावर सुद्धा राहायचं नाही. त्यांनी कोकणामध्ये श्रंगारपूरला जायचं आणि तिथे राहायचं आपल्या पाहुण्यांच्या घरी. आणि मग त्यामुळे ते चिडले भयंकर. त्याच्या आधी थोडासा त्यांच्यामध्ये एक बोल्डपणा होता राजांमध्ये, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पोर्तुगीज कागदपत्रातली जर काही पत्र पाहिली तर विशेषतः गोव्याकडं काम करणारा मोरो दादाजी नावाचा कारकून आणि अण्णाजी दत्तो, हे काही कारकून आणि सरकारकून हे भ्रष्ट आहेत हे त्यांना माहिती होतं. आणि ते ओपनली दरबारात बोलायचे की हे आले भ्रष्ट कारभारी. आणि त्यामुळं सगळे कारभारी, सोयराबाई हे सगळे एका बाजूला झाले आणि त्यांना नोवेर करून टाकलं, नगण्य करून टाकलं. आणि त्यामुळे ते भयंकर चिडले. हा त्यांच्या आयुष्यातला दुसरा प्रसंग. त्यानंतर दिल्लेर खानानं त्यांना पत्र लिहिली आणि तू माझ्याकडे ये म्हणून सांगितलं. ते दिल्लेर खानाकडे गेले. पण 5-6 महिन्याच्या आत त्या बानू कोटात वगैरे त्यांच्या लक्षात आलं की हे काही खरं नाही आहे. हे औरंगजेबाच्या सरदाराचं आमंत्रण म्हणजे लबाडाचं आमंत्रण आहे आणि आपल्या वडिलांच्या ध्येय स्वप्नाच्या विरोधात आहेत. तेवढ्यात मोठ्या महाराजांचीही पत्र आली आणि म्हणून ते परत स्वराज्यामध्ये निघून आले. हा एक भावनाविवश प्रसंग. त्यानंतर जानेवारी 1680मध्ये या दोघा पुत्रांची भेट झाली. ती पन्हाळगडावर झाली. आणि त्यानंतर अवघ्या 3-3.5 महिन्याच्या आत थोरले महाराज यांचं महानिर्वाण झालं. हा जानेवारीचा प्रसंग. मार्चमध्ये 15 मार्चला राजारामाचं लग्न झालं आणि दुर्दैवानं रायगडावरून राजारामाच्या लग्नाचं आमंत्रण थोरल्या भावाला गेलं नाही. तिथे त्यांचं हृदय फाटलं. हा पुढचा प्रसंग. त्यानंतर 3 एप्रिलला महाराजांचं महानिर्वाण झालं आणि महाराज मृत्यू पावलेत हे दिल्लीकरांना कळलं आणि संभाजीराजांना कळू दिलं नाही. त्यामुळे राजे चिडले. आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा मला या लोकांनी बोलवलं नाही म्हणून ते भयंकर चिडले. त्यानंतर त्यांनी काही कारभाऱ्यांना आणि मातोश्रींना वगैरे तात्पुरतं नजरकैदेमध्ये वगैरे ठेवलं. हा त्यांच्या आयुष्यातला पुढचा प्रसंग. तर विलक्षण नाट्य आहे त्यांच्या जीवनामध्ये. असे आयुष्याच्या अखेरपर्यंत खूप प्रसंग आहेत असे. नाही, जेमतेम 32 वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालं. पण त्या आयुष्यामध्ये असे किती प्रसंग आणि किती घटना आहेत आणि हे सगळं होत असताना त्यांची लेखणी ही चालूच होती दुसऱ्या बाजूला. म्हणजे जेव्हा माणूस फार दबावात असतो तेव्हा खरं तर, आणि त्या काळचं राजकारण आणि लढाया या काही प्रत्यक्ष मैदानात उतरून तुम्हाला लढायचं आहे, तर असं सगळं असताना त्यांची लेखणी ही बहरत राहिली. तर हे ही काय जादू आहे? नाही, त्यांना तशी एक उपजत काव्य प्रतिभा होती आणि त्यामुळे 3-4 जी महाकाव्य लिहिलेली आहेत त्यांनी. ती पुढं आपलं नशीब चांगलं काशी प्रचार आणि सभेनं ते प्रिझर्व करून ठेवलं.
म्हणून आता ते सगळं काव्य वगैरे मिळालेलं आहे. तर दोन्ही पातळीवर तलवार आणि लेखणी याच्यामध्ये ते बहादूर होते हे मान्यच करायला पाहिजे. नाही, एक म्हणजे एक सगळ्यात त्यांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं कॅरेक्टर जे आहे ते कवी कलशाचं. आणि कवी कलशाच्या बद्दल सुद्धा मराठी माणसाच्या मनामध्ये एक संशय त्यांच्याबद्दलचा निर्माण केला गेलेला आहे किंवा तो आहे. तर कवी कलश आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या नात्याबद्दल काय तुम्हाला त्यात जाणवतं? हे नातं स्पष्टच आहे. शेवटी औरंगजेबाने संभाजीराजांना मृत्यू दाखवला आणि मृत्यूच्या महामंदिरापर्यंत संभाजीराजांची पाठराखण कुणी केली असेल तर कवी कलशनी केलेली आहे. आपण आपल्या मित्रासाठी, आपल्या धन्यासाठी आपला प्राण देतो, यापेक्षा आणखी काय द्यायचं माणसानं. आणि त्यामुळं त्या बाबतीत यांची जी प्रतिमा आहे कवी कलश यांची लखलखीत आहे. काही नाटकांनी आणि भावबंदकीतून त्यांना बदनाम केलं गेलं. मराठी नाटकामध्ये तर कवी कलश एवढा भयंकर दाखवला जायचा की तो रेड्याच्या कातड्यावर त्याचा हे आहे, आसन आहे आणि मग तो काहीतरी कापालिक आहे, काहीतरी तो तंत्रमंत्र विद्या करतो. काही नटाने आम्हाला सांगितलं की ते ज्यावेळेला कवी कलशचा रोल करायचे त्यावेळेला ते रेड्याचं कातडं मोठं असल्यामुळे स्टेजवर आणणं शक्य नव्हतं, त्यामुळं बोकडाचं कातडं अंतरलं जायचं आणि त्याच्यावर कवी कलश बसायचा. तर ही एक नाटककारांच्या सोयीसाठी केलेली ती प्रतिमा होती. आणि त्या कवी कलशचं जे काही शिल्लक काव्य आहे ते काव्य, आणि मला आता आग्रा मोहिमेचा विशेष अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की कवी कलश हे संभाजीराजांचं फाइंडिंग नव्हतं, हा संभाजीराजांचा शोध नव्हता, तर शिवाजी महाराजांचा शोध होता. शिवाजी महाराजांनी आग्र्याला असताना उत्तरेतले जे काही ब्राह्मण आपल्या पदरी ठेवलेले होते, तो प्रदेश कळावा, माहिती मिळावी वगैरे म्हणून, तर त्याच्यामध्ये कवी कलशांना ती महाराजांच्या सेवेत आग्रा मोहिमेपासून आलेले आहेत. कवी कलशांचं वय काय होतं जेव्हा ते महाराजांच्या आयुष्यात आले तेव्हा? मला वाटतं एकच मोठे होते ते, 13-14 वर्षांनी संभाजी महाराजांपेक्षा वडील होते हे नक्की. पण मग म्हणजे छावा सिनेमामध्ये किंवा एरवी आपल्या साहित्यामध्ये कवी कलशांची अशी इमेज होण्याचं काय, हे कवी कलशांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं? नाही, कवी कलश त्यांचा सगळ्या बाबतीमध्ये गुरुतुल्य होते, मार्गदर्शक होते. आणि कुठलीही वाईट कामं करायची झाली म्हणजे लोकांच्या दृष्टीनं लोकांना न आवडणारी, ही सगळी कामं संभाजी महाराज कवी कलशला सांगायचे. आता संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या आधी 2-2.5 महिने जे युद्ध झालं प्रभावली प्रांतामध्ये, म्हणजे शिरकाणामध्ये झालं, तर पहिल्यांदा संभाजी महाराजांनी कवी कलशला पाठवलं. कवी कलशने तिकडे जाऊन मोठं युद्ध केलं वगैरे. मग शिर्के आवरेनात म्हणून स्वतः पुन्हा संभाजी महाराज शिर्क्यांच्या कवी कलशच्या मदतीला गेले. तर त्यामुळं कवी कलश हा सगळ्यांचं लक्ष होणं साहजिक होतं. पण आणखीन एक जी कॉन्ट्रोवर्सी या चित्रपटामुळे निर्माण झाली आहे ती आहे की महाराजांच्या बाबतीत फितुरी कोणी केली. आणि आता म्हणजे शिर्के घराणं म्हणा, ही जी सगळी कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली आहे त्याच्या मागचं मूळ काय आहे, आणि म्हणजे तुम्ही जो अभ्यास केला आहे तो काय सांगतोय? नाही, हे पहा, संभाजी महाराजांचा फक्त विषय नका घेऊ. मराठी माणसाला फितुरी नवीन नाही आहे. आपण अनेक महापुरुष फितुरीमध्ये संपवलेले आहेत. आमचे सातारचे प्रतापसिंह महाराज, त्यांना ब्रह्मावर्ताला ब्रिटिशांनी हद्दपार केलं. त्यांची बाजू मांडण्यासाठी रंगोबापूची लंडनला गेले, इंग्लिश शिकले, पार्लमेंटवर त्यांनी दबाव आणला. पुढे प्रतापसिंह मृत्यू पावल्यावर राजा मेला तरी न्याय मेलेला नाही म्हणून त्यांनी दबाव आणलेला. हा एवढा वीरपुरुष तिकडून इथं आल्यावर त्यांचा अंत कसा झाला? भोरचे पंत फितूर झाले आणि फितुरीनं त्यांना त्यांचं आयुष्य संपलं. उमाजी नायकांना सुद्धा त्यांच्या जवळच्या लोकांनी संपवलं. संताजी घोरपडे, त्यांना कुणी मारलं? तुम्ही मसवडच्या रानामध्ये जा आणि त्या रानाला विचारा, साक्ष काढा. म्हणजे किती, किंवा पुढे तात्या टोप्यांना पण फितुरीनंच अंत झालेला. तर फितुरी, दलबदलुगिरी, दुसऱ्याला सामील होणं, छोट्या स्वार्थासाठी राष्ट्राचं मोठं नुकसान करणं, हे मराठ्यांनी आपल्या इतिहासामध्ये अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे.
आणि त्या पापकर्मामध्ये सर्व जातीचे लोक सामील आहेत. म्हणजे मला तो पुढचा प्रश्न तोच विचारायचा होता की आता हे जे फितुरीचा चित्रण झालं चित्रपटात, त्याला आता जातीचा रंग मिळतोय. आपण बघतो सोशल मीडियावर दिसतं, तर म्हणजे ती जात आता त्याच्यात सगळ्यात कुठून आली? याच्यामध्ये हे पहा की मराठी लोक अजिबात अभ्यास करत नाहीत, काहीही बडबडतात. जातीबद्दल बोलताना आणि जातीचा अभिमान मांडताना आपल्या जातीचा तरी नीट अभ्यास करायचा. आता परवा नागपूरवरून कोणीतरी कोरटकरनी केली टीका की ब्राह्मण वगैरे वगैरे. त्यांच्या बोलण्यामध्ये किती चुका आहेत. बाजीप्रभू देशपांडे हे काय ब्राह्मण होते का? बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी हे सिकेपी होते. ते भालजी पेंढारकरांचं नाव घेतात ब्राह्मण म्हणून. आपल्या सर्वांना माहिती आहे की भालजी पेंढारकर एक नंबरचे हिंदुत्ववादी होते, पण आपण जर खरा शोध घेतला तर ते मराठा होते. मी त्यांच्या वंशजांना विचारलं तर आता किंवा हे बघा कवी गोविंदाग्रज, ते मला खूप आवडतात. दगडाच्या देशा, पावन देशा, मंगल देशा, किती सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. पण राजसन्यास नावाचं अत्यंत वाईट नाटक त्यांनी लिहिलं. मराठी नाटककारांनी संभाजीराजांची प्रतिमा बदनाम केलेली आहे म्हणून मोठ्या मंचावरून पहिली ओरड मी केलेली होती. 2006 साली सोलापूरच्या साहित्य संमेलनामध्ये 70,000 लोकांच्या समोर मी राजसन्यासचा निषेध केला होता. पण लोक अभ्यास करत नाहीत. आता गडकऱ्यांना पण काय, राम गणेश गडकऱ्यांना काय, ते बामन, ते बामन, ते बामन. अरे ते सिकेपी होते. आणि समजा त्यांचं नाटक वाईटच आहे, ते निषेधार्ह आहे, मी ते अजिबात मान्य करत नाही. एवढ्या वाईट पद्धतीनं संभाजीराजांचं खूप वाईट वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. पण म्हणून संपूर्ण शिकेपी जात बदनाम का? मग आपल्या गोव्याच्या समुद्रामध्ये खंडोबल्लाळांनी वाचवलं. हा खंडोबल्लाळ कोण होता? संभाजीराजांना वाचवणारा सिकेपी होता. तर लोकांनी अभ्यास करून बोलायला पाहिजे असं मला वाटतं. जातीपातीचा अभिमान बाळगताना सुद्धा. आणि मी मुद्दाम सांगेन की आपण दोन टोकं पकडतो. एक, आपण अति पुरोगामी आणि अति हिंदुत्ववादी असतो. याच्यामध्ये कुठंतरी सत्य असतं. आणि मला जसा आवडतो तोच इतिहास मी म्हणतो तसा लोकांनी मान्य केला पाहिजे. असं आपण लोकांच्यावर प्रेशर आणतो, समाजावर प्रेशर आणतो, ते खूप वाईट आहे असं मला वाटतं. तोच प्रश्न मी विचारणार आहे. ते फितुरी करणाऱ्या गणोजी आणि कान्होजी शिर्केंचं नंतर काय झालं? नंतर फारसं काही आढळत नाही आहे, पण त्यांच्यावर काय शिक्षा वगैरे म्हणाल तर तसं काही झाल्याचं दिसत नाही. पण कान्होजी शिर्के 1682लाच औरंगजेबाला जाऊन मिळाले होते. सर, या सगळ्यामध्ये शिर्केंना क्लीन चिट देताना एक दावा असा केला जातो की जर शिर्केंनी फितुरी केली असती तर नंतर भोसले आणि शिर्के या सोयरिकी जुळल्या नसत्या. त्याबद्दल काय म्हणणं? सोयरीक हा गोष्ट वेगळी असते आणि युद्ध हे वेगळं. आता तुम्ही जर जेदे शकावली मान्य करता, शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेपासून सगळ्या घटना जर तुम्ही जेदे शकावलीच्या मान्य करता, तर जेदे शकावलीमध्ये काय लिहिलेलं आहे की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 1688मध्ये युद्ध झालं. शिर्क्यांच्या विरोधात संभाजी महाराजांनी युद्ध केलं. शिर्क्यांनी त्यांच्या विरोधात तलवार चालवलेली होती. एकमेकाची गावं पेटवलेली होती, माणसं जाळलेली होती गवतामध्ये घालून वगैरे. किंवा त्याच्यामध्ये ज्याला आपण मोकासे म्हणतो ते संभाजी महाराजांनी रद्द केलेले होते. म्हणजे काही घडलं नाही असं तुम्ही समजू नका. पण हेही खरं आहे की बाबा संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी शिर्केच होते असा फर्स्ट हँड इव्हिडन्स कुठं नाही. पण त्याच्या आधी 2-2.5 महिने ह्या दोघांमध्ये एवढं सगळं रामायण घडलं होतं याचा उल्लेख सर्व कागदपत्रांमध्ये आहे. औरंगजेबाच्या 2-3 इतिहासकारांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. सेतू माधवराव पगडींनी उल्लेख केलेला आहे आणि पत्र आहेत त्याच्यामध्ये काही असे. पण मला असं वाटतं की आज आपण हे काय चालवलेलं आहे, 10-12 पिढ्याच्या आधी कोण कसं होतं याचे साक्षी पुरावे आज कशाला मांडायचे आपण, हे चुकीचं आहे असं मला वाटतं.
आणि फंदफितुरी म्हणाल तर शिर्क्यांना एकट्यानं कशाला दोष देता? मराठ्यांमध्ये अनेकांनी फंदफितुरी केलेली आहे आणि त्याच्या याद्याच्या याद्या आहेत. पण म्हणून काय या याद्या घेऊन आपण एकमेकाच्या डोक्यावर आता तलवार घेऊन धावून जायचं का, की माझ्या 10व्या पिढीनं 12व्या पिढीनं असं केलं तर म्हणून आता आपण असं करायचं? उलट इतिहासाचा आधार हा स्फूर्तीसाठी घ्यावा, कीर्तीसाठी घ्यावा, एकमेकाच्या दुहीसाठी मारण्यासाठी घेऊ नये असं मला वाटतं. सर, छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी घडवलं त्यांच्या आजी साक्षात जिजाऊ आई, त्याच्यानंतर त्यांचे वडील शिवाजी महाराज, त्यानंतर लखलखती ज्योत म्हणजे येसूबाई महाराणी साहेब. त्याचबरोबर एक नाव नेहमी इतिहासात वगळलं जातं किंवा ते इतिहासात फार समोर आलेलं नाही, ते म्हणजे दुर्गाबाईंचं. तर त्यांच्याविषयी काय आहे, म्हणजे त्यांचा इतिहास काय आहे बेसिकली? दुर्गाबाई ह्या संभाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. त्या जाधव घराण्यातल्या होत्या, म्हणजे लखोजीराव जाधवरावांच्याच घरातल्या, म्हणजे जिजाऊ साहेबांच्याच घरातल्या होत्या. हे पुरावे आता स्पष्ट झालेले आहेत. साधारणतः त्याच दरम्यान म्हणजे 1685च्या दरम्यान किंवा मला आता नेमकी तारीख आठवत नाही, पण शिवाजी महाराजांच्या पुढाकारानंच त्यांचं लग्न झालेलं होतं. आणि ज्यावेळेला दिल्लेर खानाकडे संभाजीराजे गेले त्यावेळेला रानो अक्का आणि दुर्गाबाई बरोबर होत्या. त्यानंतर पुढं दुर्गाबाई ह्या औरंगजेबाच्याच तळाबरोबर राहिल्या. नंतर येसूबाई आल्या. म्हणजे मी तर असं सांगेन की जगाच्या इतिहासामध्ये अमेरिकेपासून जपानपर्यंत आपल्या कुंकवासाठी, आपल्या राज्याच्या सौभाग्यासाठी सलग 39 वर्ष तुरुंगवास भोगणारी दुर्गाबाई साहेबांशिवाय दुसरी कोणीही स्त्री जगाच्या इतिहासामध्ये नाही आहे. पण आता लोकांना सोयीच. आता शिवाजी सावंतांचं तुम्ही छावा जरी वाचलं त्याच्यामध्ये दुर्गाबाई व्यक्तिरेखा आहे. माझ्या संभाजी कादंबरीमध्ये मी इलॉबरेट केलेली आहे ती आहे. पण सिनेमामध्ये आणि टी व्ही सिरियलमध्ये फक्त प्रभू रामचंद्र म्हणजे संभाजी महाराज म्हणून एक पत्नी दाखवायची. वाचक आम्हाला उलटे विचारतात की तुम्ही ही दुर्गाबाई कुठून आणली. म्हणजे हा टी व्ही माध्यमाचा वगैरे परिणाम आहे. पण असं एखाद्या वृक्षाची फांदी तोडून टाकावी तसं कुणाला कुणाच्या जीवनातून काढता येणार नाही. याचे अनेक पुरावे आहेत. उदाहरणार्थ 1682 साली हंबीर मामा यांच्या हाताखाली 30 हजाराची फौज घेऊन हंबीर मामा नगरच्या किल्ल्यावर चालून गेलेले होते. कशासाठी? तर दुर्गाबाईंची सुटका करण्यासाठी. पण ते त्यांना जमलं नाही. अर्जोजी आणि गिरजोजी यादवांची पत्र आहेत यादव घराण्यातली की मातोश्री दुर्गादेवींचं दर्शन झालं. आता हे जे यादव बंधू आहेत हे अनेक किल्ले बांधलेले आहेत त्यांनी शिवाजी महाराजांसाठी आणि खूप मोठं प्रतिष्ठेचं नाव आहे. ते कुणालाही मातोश्री म्हणणार नाहीत. बरं, बहादूरगडचा जो मुख्य किल्लेदार आहे त्या किल्लेदाराची पोचपावती इतिहासात उपलब्ध आहे की या तारखेला संभाजी महाराजांची पत्नी आणि कन्या माझ्या ताब्यात आली. त्याचा पुरावा आहे. एवढंच नव्हे तर 1719ला ज्या वेळेला दिल्लीवरून बाळाजी विश्वनाथ आणि इतर मराठा सरदार यांनी राजकुटुंबातल्या स्त्रिया दिल्लीवरून आणल्या त्या यादीमध्ये दुर्गाबाईंचं नाव आहे. त्यामुळे त्यांना असं टाळता येणार नाही. पण दुर्दैवानं आपण नाही. तुम्ही आत्ताच कवी कलशांबद्दल सांगितलं की म्हणजे जेव्हा ते नाटकामध्ये त्यांचं कॅरेक्टर आलं तेव्हा ते कसं होतं, म्हणजे त्यांचं ओरिजिनल कॅरेक्टर काय होतं आणि नाटकामध्ये जेव्हा नाट्य रूपांतर किंवा सिने रूपांतर होतं तेव्हा सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन ते काहीच्या काय दाखवलं जातं. तर केवळ कवी कलशच नाही तर संभाजी महाराज आहेत किंवा अजून दुसरे असे अनेक ऐतिहासिक चरित्र आहेत ज्यांचे सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन काहीच्या काही दाखवतात, त्यांना डान्स करताना वगैरे दाखवतात. परत तुम्ही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज साऊथमध्ये गेलेले तर साऊथमध्ये शिवाजी महाराजांवरती तयार झालेले चित्रपट, आपल्याकडे भालजी पेंढारकरांनी तयार केलेले चित्रपट आणि नंतर काही निर्मात्यांनी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन तयार केलेले चित्रपट हे बघता म्हणजे जे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जे विडंबन केलं जातं ते त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असं व्हायला नको पाहिजे ना. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली असं व्हायला नको पाहिजे. आता भालजी पेंढारकरांचे थोराताची कमळा वगैरे संभाजी महाराजांची जी बदनामी करणारे 2-3 सिनेमे आहेत ते अजिबात चांगले नाहीत. ते इतिहासाला धरून नाही आहेत.
हे मला मान्य आहे. मी त्याबद्दल त्या गोष्टीचा निषेधच करेन. पण त्याच वेळेला राजा शिवाजी नावाचा जो सिनेमा काढलेला आहे भालजी पेंढारकरांनी, तो अतिशय उत्तम आणि लखलखीत असा सिनेमा आहे. मी अनेकदा उदाहरण देतो की फिल्म सिटीमध्ये मी असताना कलिंगा नावाच्या सिनेमाचं दिग्दर्शन दिलीप कुमार करत होते. आणि दिलीप कुमारांची माझी काही कारणामुळं, विशेषतः त्यांना साहित्याची खूपच आवड होती. शरदचंद्रांची कादंबऱ्या त्यांच्या पाठ असल्यासारख्या होत्या. त्यामुळे माझी चांगली मैत्री झालेली होती. ते जुन्या आठवणी अनेकदा सांगायचे. आणि मोगले आझम सिनेमाच्या वेळेला मोगले आझमचा जो दिग्दर्शक आहे, काय त्याचं नाव, के आसिफ, तो दिलीप साहेबांचा मेव्हणा होता. म्हणजे दिलीप कुमारांची एक बहीण त्या के आसिफला दिलेली होती. आणि तेरी महफिल में किस्मत आजमाकर हम भी देखेंगे या गाण्याचं ज्यावेळेला शूटिंग सुरू होतं त्यावेळेला सलीम म्हणजे दिलीप कुमार समोर बसलेले आणि ते गाण्याच्या त्या तारेमध्ये उठले आणि फूल घेऊन 2 फूट पुढे गेले आणि मधुबालाला फूल द्यायला लागले. त्यावेळेला के आसिफ चिडला आणि म्हणाला, कट युसुफ ये आप नहीं कर सकते. तर दिलीप कुमार चिडले आणि ते म्हणाले, तुम्ही मला अजिबात स्वातंत्र्य देत नाही वगैरे. तर त्यावेळेला के आसिफने सांगितलं, आय डोंट बॉदर फॉर एनी दिलीप कुमार. माझ्या फ्रेममध्ये अकबर बादशाचा पुत्र सलीम आहे आणि तो शहजादा आहे, तो शहजादा आपल्या थाटामाटानुसार वागल. कुठल्या नृत्यांगणेसाठी किंवा कणितसाठी तो पुढं जाणार नाही, ती 10 वेळेला परत येईल. आणि ते त्यांनी मान्य करू दिलं नाही. म्हणजे मुस्लिम दिग्दर्शक असून, मुस्लिम कॅरेक्टर ते शहजाद्याचे असून, त्यालासुद्धा केवढ्या शानो शौकतचे ते बघत होते. आणि इकडं आजकाल बाजीराव पण नाचतोय, तानाजी पण नाचतोय, सगळेच नाचत आहेत. हे कुठंतरी इतिहासाला धरून नाही. त्या कॅरेक्टरची एक ग्रेस असते, ती ग्रेस आपण जपायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, हे असे जे सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन, जसं तुम्ही आता सांगितलं की तानाजी नाचतोय, बाजीराव नाचतोय, तर त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स असाव्यात किंवा त्याच्यावरती काही कंट्रोल असावा असं वाटतं का? म्हणजे विशेषतः ऐतिहासिक चित्रपटांना आता हा कलेचा फॉर्म आहे, त्याला कोण काय फुटपट्ट्या देणार? तुम्ही फुटपट्ट्या ठरवल्या तरी मग दुसऱ्या बाजूने ओरड होते की तुम्ही कलात्मक स्वातंत्र्यावर घालताय वगैरे. पण किमान एक कॉमन सेन्स वापरलं पाहिजे की मस्तानी नाचली, आमची काही हरकत नाही, पण राधाबाई पण नाचतायत. आणि राधाबाईंचे पुरावे असे आहेत की त्या पायाने लंगड्या होत्या, त्यांना नीट चालता येत नव्हतं. मग 2 हिरोईन आल्या म्हणून राधाबाई पण नाचते आणि मस्तानी पण नाचते. आणि ते पेशव्यांच्या वाड्यात, हे कधी शक्य आहे का? पण घडतं असं, त्याला तर काय करायचं. सर, एका व्यक्तिरेखेबद्दल कायम कुतूहल वाटतं, ते म्हणजे हंबीरराव मोहिते. जेव्हा शिवाजी महाराजांच्या दरबारातले, अष्टप्रधान मंडळातले सगळेजण सोयराबाईंच्या बाजूने होते, तेव्हा एकमेव हंबीरराव मोहिते होते जे संभाजी महाराजांच्या बाजूने लढले, त्यांच्यासाठी उभे राहिले. काय नातं होतं ते आणि का असं घडलं की सोयराबाईंची साथ देण्याऐवजी हंबीररावांनी संभाजी महाराजांची साथ दिली? काय झालेलं की शिवाजी महाराजांच्या तालमीमध्ये पहिल्या बहरातले जे अनेक जवळचे त्यांचे सहकारी होते, त्यामध्ये हंबीर मामा होते. आणि सोयराबाईंनी बंड करायचं कारण हेच होतं की त्यांना असं वाटलं की माझा पुत्र राजाराम हा शेवटी हंबीररावचा सक्का भाचा आहे आणि हंबीरराव सख्या भाच्याच्या बाजूने येतील. पण महाराजांचं ध्येय धोरण आणि महाराजांनी संभाजीराजांबद्दल काहीतरी सांगितलेलं असणार, कानमंत्र दिलेला असणार. त्यामुळे थोरल्या महाराजांच्या वचनाला जागायचं म्हणून आपल्या बहिणीची आणि भाच्याची त्यांनी पर्वा केली नाही. पण यालाच लागून मी तुम्हाला सांगेन की छत्रपती संभाजी महाराजांचा दुःखांत व्हायच्या 2 कारणं होती तात्कालिक. ते म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या आधी फक्त 2 वर्ष हंबीर मामा हे वाईच्या लढाईमध्ये मृत्यू पावलेले आहेत. जर संगमेश्वरला हंबीर मामा नावाचा खंबीर मामा असता तर एवढा दुःखद प्रसंग घडला नसता असं मला वाटतं. आणि दुसरं असं की इतिहासाच्या बरोबर आपण टोपोग्राफीचा तत्कालीन विचार केला पाहिजे. ज्यावेळेला संभाजी महाराजांना पकडायला औरंगजेब विजापुरावरून आला त्यावेळेला काय परिस्थिती होती? तर 1688 मध्ये एवढा मोठा प्लेग होता विजापूरला की त्या प्लेगामध्ये 1 लाख माणसं मृत्यू पावली. हा ब्रिटिशांनी दिलेला आकडा आहे.
त्या प्लेगामध्ये औरंगजेब संपायच्या आधी कसा बसा इकडे का निघून आला ते काही कळत नाही. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की 86, 87 आणि 88 या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रात खूप दुष्काळ पडलेले होते आणि त्या दुष्काळामध्ये अनेक शिलेदारांच्या, सरदारांच्या घोड्याच्या पागा नष्ट झालेल्या होत्या. त्यामुळं संभाजी महाराजांच्या सैन्याचं बरंचसं नुकसान हे निसर्गानं सुद्धा केलेलं होतं. ही 2 कारणं, निसर्गाचा घाला आणि हंबीर मामांचं नसणं, ह्या राजांच्या दुर्दैवी अंतासाठी 2 मोठ्या गोष्टी कारणीभूत ठरल्या असं मला नेहमी वाटतं. सर, याच अनुषंगाने मला एक प्रश्न विचारावासा वाटतो मग, की शिवाजी महाराजांचे जे सहकारी होते त्यांनी तयार केलेली जी व्यक्तिमत्व होती तीच जर का पुढे संभाजी महाराजांसोबतही असती तर एवढी मोठी फौज घेऊन आलेला एशियातला त्यावेळेचा सगळ्यात मोठा बादशाह औरंगजेब ह्याला तोंड देणं खूपच सहज शक्य झालं असतं. औरंगजेबाचा तिथेच पराभव झाला असता असं वाटतं का आपल्याला? नाही, तुम्ही जरा सखोल पाहिलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला विचारता त्यावेळेला तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे की ज्यांनी सोयराबाईंच्या बरोबर बंड केलं त्या कारभाऱ्यांना सुद्धा संभाजी महाराजांनी क्षमा केलेली होती. याच्यामध्ये आपण प्रल्हाद निराजींचं उदाहरण घेऊ. शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या पित्यानंतर निराजीरावजीनंतर प्रल्हाद निराजी हे न्यायाधीश होते आणि संभाजी महाराजांनी त्यांना सलग 8 वर्ष त्याच पदावर ठेवलेलं होतं. पण संभाजी महाराज संगमेश्वरला पकडणे गेले त्याच्या आधी 15 दिवस दुर्दैवानं प्रल्हाद निराजीसुद्धा गेले. तर संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या काळातली करती सगळी माणसं नाकारली होती असं आपल्याला म्हणता येणार नाही. उलट त्यांना चांगला सपोर्ट दिलेला होता त्यांनी. पण मग त्यांच्यामध्ये अंतर पडण्याची मुख्य कारणं काय होती? हे पहा की मला असं वाटतं की आपण अशा पद्धतीनं बघितलं पाहिजे की आपण एखादी नवीन बँक तयार करतो त्यावेळेला ध्येयानं सगळी माणसं ही पछाडलेली असतात. दुसरी पिढी आली की मग आपण भ्रष्टाचाराकडे वळतो. स्वातंत्र्यानंतरची पहिली 15-20 वर्षातले सगळे नेते हे ध्येयानं धुंद झालेले होते. तसं शिवाजी महाराजांच्या काळातलं स्वराज्य हे जरा पुढं विस्तारलं, आर्थिक फायदे सुरू झाले की मग लोकांना पुन्हा व्यक्तिगत स्वार्थ आडवा येऊ लागला आणि म्हणून त्यांचा आग्रह हा आपल्याला वतनं मिळाली पाहिजेत. पण शिवाजी महाराज नेहमी सांगायचे की माणसांना तर वतनं देऊच नका पण देवांना सुद्धा देऊ नका, कारण देवसुद्धा वतनामुळे बिघडतात. आणि शिर्क्यांचा मुख्य लढा वतनासाठी होता हे इतिहासामध्ये अनेकदा सिद्ध झालेलं आहे. अशी म्हणजे इतिहासातली अशी कोणती व्यक्तिमत्व आहेत की जी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर त्यांना साथ दिली आणि नंतर तुम्हाला ज्यांच्याबद्दल आश्चर्य वाटतं की ज्यांनी संभाजीराजांची साथ दिली नाही किंवा जे संभाजीराजांच्या विरोधात उभे राहिले आणि त्याच्यामागची तात्कालिक काही कारणं होती? मला असं वाटतं की याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. जसं प्रल्हाद निराजीचं मी उदाहरण दिलं तसं आजही आपल्या अंगावरून काटा येईल की महाराजांनी त्यावेळेला रायगडचं मुख्य न्यायाधीश कुणाला नेमलं होतं तर काजी हैदर नावाचा मुस्लिम ग्रस्त होता, त्याला मुख्य न्यायाधीश नेमलेलं होतं एका मुस्लिम माणसाला. आणि महाराज होते तोपर्यंत तो शिवाजी महाराजांशी एकनिष्ठ होता, नंतर संभाजी महाराजांच्याही एकनिष्ठ होता, पण नंतरच्या काळामध्ये तो जाऊन औरंगजेबाला मिळालेला आहे. बाकी सगळे जे आहेत शिवाजी महाराजांच्या काळातले ते सगळे आहेतच. आणि पुन्हा बाबा ब्राह्मण म्हणजे फक्त लेखनिक पाहिजे किंवा मराठा म्हणजे फक्त तलवारच पाहिजे असंही नाही, वेगवेगळी कामं या लोकांनी केलेली आहेत. उदाहरणार्थ प्रतापगडच्या लढाईमध्ये मोरोपंत पेशवे जो पेशवा होता, जो लेखनिक म्हणजे कारभाराची कामं करणारा, हिशोबाची कामं करणारा, ते प्रतापगडच्या लढाईमध्ये 5,000ची फौज घेऊन 5,000चं सैन्य नेताजी पालकरच्या हातामध्ये होतं आणि 5,000चं सैन्य हे मोरोपंताच्या हाताखाली होतं. नंतर मोरोपंतांनी बागलांकडे सुद्धा लढलेले आहेत. तर महाराज सर्वांना सर्व पद्धतीनं त्याचे गुण पाहून संधी देत असत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. सर, एक प्रश्न असा की ज्यावेळी अफजल खान स्वराज्यावर चाल करून येत होता त्यावेळी कान्होजी नाईक जेधे देशमुखांनी एक हाक मारली आणि अवघा मावळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभा राहिला. दुसऱ्या बाजूला ज्यावेळी औरंगजेब चाल करून येतोय म्हटल्यावरती
अनेक असे मावळातलेच सरदार होते, म्हणजे आपण सिनेमातही पाहिलं आणि आपणही लिहिलंय, ते औरंगजेबाकडे जाताना दिसले. असं का घडलं? जी निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळमधल्या सरदारांनी दाखवली, ती इथे का नाही दिसली? याचं मुख्य कारणच असं की शिवाजी महाराजांच्या काळात जमा झालेले लोक हे ध्येयवेडे होते, ध्येयानं जमा झालेले होते. पुन्हा रायगडचा राजकारभार हा सुरळीत सुरू झाला, चांगला म्हणजे खजिना वाढला आणि त्यानंतर प्रत्येकाची एक स्वार्थबुद्धी आड येते. आणि मग आता शिवाजी महाराज गेल्यानंतर काही कारभाऱ्यांना, काही दरकदारांना वाटायला लागलं की असा राजा पाहिजे की जो शिस्तबद्ध नसावा, म्हणजे आपल्याला कसाही त्याचा वापर करता यावा आपल्या फायद्यासाठी वगैरे. म्हणजे जसं आजच्या काळामध्ये मुख्यमंत्री जर दुबळा असेल तर बाकीचे सगळे मंत्री खुश असतात आणि मुख्यमंत्री कडक असेल तर बाकीच्या मंत्र्यांना तो नको असतो. तसं संभाजी महाराजांच्या बाबतीत झालं होतं, बाकी काही नाही. हा मनुष्य स्वभावाचा भाग आहे. शिवराय आणि संभाजीराजे ह्या वडील आणि मुलगा यांच्यामध्ये काही मतभेदाचे जे प्रसंग आहेत, त्या दोघांमधले संबंध नेमके होते कसे? मतभेदाचा फक्त एकच प्रसंग होता आणि तो म्हणजे दिल्लेर खानाकडं आपल्या कोवळ्या वयामध्ये 18व्या 19व्या वर्षी संभाजीराजे निघून गेले. त्यानंतर त्या पितापुत्रामध्ये काही दुरावा आहे असं मला तरी आढळलेलं नाही आहे. उलट मला असं वाटतं की विशेषतः आग्र्याच्या मोहिमेमध्ये संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांच्या बिछाण्यावरच झोपलेले असायचे आणि त्या दोघा पितापुत्रामधला होणारा एकमेकाचा संवाद, एकमेकाचं अंडरस्टँडिंग, एकमेकाला समजून घेणं म्हणजे एक प्रकारचे त्यांचे काव्यमय असे संबंध होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. किंवा शिवाजी महाराजांची तडफ, त्यांचं धारिष्ट्य, त्यांचे सगळे गुण हे आग्र्याच्या मोहिमेमध्ये संभाजीराजेंनी जवळून पाहिलेले होते आणि ते आग्र्याची मोहीम म्हणजे संभाजीराजांसाठी एक प्रकारची पाठशाळाच होती. तर त्यांच्यामधले फारसे संबंध कधी एका त्या दिल्लेर खानाच्या प्रसंगाच्या वेळीच दुरावले होते, अन्यथा असं काही दिसत नाही. सर, औरंगजेब तोच, शिवाजी महाराजही तेच आणि छत्रपती संभाजी महाराजही तेच. ज्या वेळेला औरंगजेबाच्या नजरकैदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये होते त्यावेळेला औरंगजेबाने हे क्रौर्य दाखवलं नाही, पण ज्या वेळेला तो महाराष्ट्रात आला आणि त्याने संभाजी महाराजांना अटक केली त्यावेळेला मात्र पराकोटीचं क्रौर्य दाखवलं, जे कधी कोणालाही मान्य होणार नाही. याची कारणं का असावीत? ह्या दोन पितापुत्रांशी वेगवेगळं वर्तन का त्याचं? नाही, आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये खोल जावं लागेल की राज अंदाज खान या नावाचा किंवा फौलाद खान, शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्याहून सटकले त्याच्या 2-4 दिवसामध्येच त्यांना जिवंत गाडायचं असं औरंगजेबानं ठरवलेलं होतं. त्यावेळेचा इटालियन प्रवासी जो मानुची आहे याच्या अकाउंटमध्ये सुद्धा ते आहे आणि अनेक पत्रामध्ये असे पुरावे आहेत की शिवाजी महाराजांचा अंत करायचा हे औरंगजेबाने त्याच वेळेला ठरवलेलं होतं. पण औरंगजेब हा व्यवहारी होता. शक्यतो शिवाजी महाराजांना मृत्यू देण्याआधी सर्व महाराष्ट्रातले बलाढ्य किल्ले आणि त्या किल्ल्या त्याला हव्या होत्या. अन्यथा महाराज गेल्यानंतर अगदी म्हणजे तो 12 मेचा प्रसंग घडल्यानंतर 22-23 मेला त्यांनी निर्णय घेतलेला होता की काबूलच्या मोहिमेवर पाठवायचं शिवाजी महाराजांना आणि तिकडंच मारायचं वगैरे वगैरे. पण शिवाजी महाराज साम दाम दंड भेद सगळं वापरून शिवाजी महाराजांनी स्वतःला बचावायचा प्रयत्न केला आणि काही जणांनी असं सांगितलं औरंगजेबाला की तुम्ही तुमचे तिन्ही भाऊ ठार मारलेले आहेत. म्हणजे दारा शिको नावाचा सगळ्यात काबिल भाऊ, त्याची तर मुंडी तुटलेली तुम्ही तास-दीड तासाची समोर बघत बसलेला आहात. एवढंच नव्हे तर आपल्या बादशाही कुटुंबातले पुतणे, चुलत पुतणे उद्या मोठे झाल्यावर दावेदार ठरवू नयेत म्हणून एकूण 38 लोकांना ठार मारलेलं होतं कुटुंबातल्या. आणि त्यामुळं एक काय म्हणतो त्याला, एक खाटीक आणि पातशाह याच्यात काही फरक नाही असं लोकांना वाटेल म्हणून तुम्ही दमानं घ्या असं औरंगजेबाला सांगण्यात आलेलं होतं. अनेक कारणं त्याच्यामध्ये ज्याला म्हणून काय म्हणूया आपण त्याला सायकोलॉजिकल वॉर किंवा असे मोमेंट खूप आहेत.
आणि शिवाजी महाराजांना सोडायचं नाही हे औरंगजेबाने ठरवलेलं होतं. महाराजांचं भाग्य म्हणून महाराज आपल्याला मिळाले. खरं तर गेल्या काही दिवसात आपण इतिहासाशी संबंधित कॉन्ट्रोवर्सीज बघतोय. म्हणजे मग आत्ता आपण ज्या आग्र्याच्या प्रसंगाबद्दल बोलतोय त्याच्यावरून सुद्धा एक वाद झाला. चित्रपट आल्यानंतर पुन्हा वाद आपण अनुभवतोच आहे. सगळे हे वाद नक्की म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये काही इतिहासाशी संबंधित वेगळ्या गोष्टी असतात म्हणून होत आहेत की काय, म्हणजे कारणं काय आहे? इतिहासाचं असं एकच पुस्तक की हे प्रमाण आहे अशा पद्धतीचं नसल्यामुळे होत आहे. मी तुम्हाला सांगू का की लोक IQ माहितीवर खूप जातात. IQ माहितीवर जातात, अभ्यास करत नाहीत, नीट वाचन होत नाही. हेच त्याचं मुख्य कारण आहे. म्हणून मला असं वाटतं की जय शिवाजी महाराज, जय संभाजी महाराज जे म्हणतात त्या माझ्या सर्व मित्रांनी किमान एक 10 किल्ले चढून उतरून पाहिले पाहिजेत. म्हणजे त्याशिवाय शिवाजी महाराज म्हणजे काय प्रतिमा होती, काय त्यांचं शौर्य होतं किंवा कुठल्या प्रकारचं शिखर होतं हे आपल्याला कळणार नाही. त्यांचे 350-400 किल्ले आहेत. किमान एक 10 किल्ले तरी तुम्ही चढून उतरून बघा. फक्त रायगडावर जाऊ नका. त्या जोगाने सोय करून ठेवलेली आहे म्हणून रोपवे आहे आणि कॅमेरा बरोबर असला म्हणजे रायगडावर झुलत झुलत जाऊन यायला किती वेळ लागतो. तर त्याच्याऐवजी तिथं झुलण्याऐवजी तुम्ही राजगड चढून दाखवा ना. एकेकाळी तुम्हाला सांगतो हा रोपवे व्हायच्या आधी ते साबिर शेख असे काही थोडे नेते सोडून कोणी त्या रायगडाकडे जात नव्हतं. तर मला असं वाटतं की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आपला इतिहास हे काळजापासून आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे सर्व जाती आणि धर्माच्या लोकांनी. पण तो इतिहास जो आहे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये विभागला गेलेला तोही एक मुद्दा आहेच ना. नाही असं काही नाही. बऱ्याचशा मुद्द्यावर एकमत आहे लोकांचं. आणि ज्याला समजा आता याचा मानुचीचा पुरावा असेल किंवा साकी मुस्तैद खानचा असेल हे आपल्याला ताडून पाहता येतं. शिवकालीन पत्र आहेत, संभाजीकालीन असल पत्र आहेत. त्या पत्रातला पुरावा आणि हे आपल्याला पाहता येईल. फक्त असं की भडक डोकं न ठेवता लगेच उठा, जाळा, पेटवा हे जे आहे किंवा काही बरळा. मग ते परवा कोणी बोललं ना की शिवाजी महाराज तुमचे पळून गेले होते. अरे काय बोलता तुम्ही? हा एवढा पुण्यप्रतापी राजा दुनियेला पळवून लावणारा ते कसे पळून जाणार? पण आपण काहीतरी बडबडतो आणि समाज स्वास्थ्य बिघडवतो. हे खूप वाईट आहे. छावा चित्रपटानंतर सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी अनेक ठिकाणी अशा प्रतिक्रिया आल्या की संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला का अगोदर सांगितला नाही. म्हणजे याच्यामध्ये मराठी माणसं तसं नाहीत, परप्रांतीय पण अनेक आहेत. ते म्हणतात संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला लहानपणापासून शिकवायला पाहिजे होता, तो शिकवला नाही आम्हाला. इतके मोठे थोर राजे होते, शिवाजी महाराजांच्या तोडीचे होते. तर असा इतिहास म्हणजे शाळेतून शिकवायला पाहिजे होता. शिकवायला पाहिजे ना. नाहीतर काय होतं की मिडेवल हिस्ट्री म्हणजे फक्त मोगलांचा इतिहास सांगितला जातो आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना 2-3 पॅराग्राफमध्ये किंवा 1.5 पानामध्ये आटोपलं जातं. हे चुकीचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून यांचा अभ्यास व्हायला पाहिजे. संभाजी महाराजांबद्दल अजून एक वाद नेहमी होतो की संभाजी महाराज धर्मरक्षक होते की स्वराज्य रक्षक. औरंगजेबाने केवळ त्याने इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून हालाल करून ठार मारलं की केवळ राजकारण होतं त्याच्या मागे? आता धर्मरक्षक की स्वराज्य रक्षक, मला असं वाटतं की आपण हे शब्द खेचतोय फार. आपापल्या सोयीसाठी शब्द खेचतोय. एक लक्षात घ्या की मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे आग्र्याच्या वेळेला सुद्धा शिवाजी महाराजांच्याकडून पहिलं काय पाहिजे होतं औरंगजेबाला? तर किल्ले पाहिजे होते. तसे संभाजी महाराजांकडून त्यांना किल्ले पाहिजे होते. संभाजी महाराजांनी धर्म स्वीकारला नाही स्वीकारला ते काय फारसं काय त्याच्या दृष्टिकोनातून बिघडणारं नव्हतं. किंवा नंतर शाहू महाराजांचे होते ना आपल्या येसुबाईंच्या समवेत. औरंगजेबाची इच्छा होती की शाहू महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा, पण येसुबाईंनी ते होऊ दिलं नाही. धर्मकारण हे एक छोटं कारण होतं, मुख्य कारण हे सत्ता कारण आहे. हे आपण विसरता उपयोगाचं नाही. आणि सत्ता ही खूप त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची होती. बरं पुन्हा तुम्हाला जर बारकाईने इतिहास वाचला तुम्ही तर औरंगजेबाला विजापूर किंवा कुतुबशाहीतल्या कुठल्याही मुसलमानाला खान म्हटलेलं आवडायचं नाही.
तो म्हणायचा की नाही यांची लायकी नाही खान व्हायची, खान आम्ही फक्त आहोत. म्हणजे मुस्लिम राजघराण्यामध्ये शिया सुन्नी वाद होताच. तर एवढं काय धर्माचं फार मोठं प्राबल्य होतं असं नाही. स्वार्थ जो आज आहे तोही त्यावेळेला होता. आणि स्वार्थ, दौलत, आपल्या ताटात किती येतं जास्तीत जास्त ओढायचं, हेच होतं मुख्य कारण, दुसरं काही नाही. सर, आणखी एक असं म्हटलं जातं की उज्जैनच्या महाकालेश्वराचा जीर्णोद्धार औरंगजेबाने केला होता. म्हणजे धर्म हा त्याच्यासाठी खूप सेकंडरी होता. त्याला राज्यविस्तारामध्ये जिथे जिथे विरोध झाला तिथली मंदिरं त्यानं ध्वस्त केली आणि जिथे विरोध नाही झाला तिथली मंदिरं त्याने तशीच ठेवली. हे खरं आहे? म्हणजे ही विचारसरणी होती, हा अँगल होता? असं काही नाही, पण आपल्याला हे मान्य करावं लागेल की औरंगजेबाच्या काळामध्ये बरीचशी मंदिरं त्यांनी तोडलेली आहेत आणि म्हणजे नुकसान केलेलं आहे. महाकालेश्वराचं खरं आहे का? म्हणजे महाकालेश्वराचं आता मला एकदम आठवत नाही, पाहावं लागेल. पण औरंगजेबाच्या ह्या वेडेपणाची सुरुवात ही खडकीपासून झाली. खडकी म्हणजे तेव्हाचं औरंगाबाद, आणि खडकीच्या शेजारी सातारा नावाचं गाव होतं, आजसुद्धा आहे. आणि त्या सातारा नावाच्या गावामध्ये औरंगजेब सकाळी शिकारीला जायचा आणि तिथं हरणं खूप होती कारण आजूबाजूला गवत होतं. आणि त्यांनी असा बाण लावलेला असायचा आणि तेवढ्याच बाजूनं घंटा ऐकू यायच्या. तर तिथे एक सातारला ते टेकडीवर एक खंडोबाचं मंदिर होतं आणि तिथं मुरळ्या वगैरे नाचायच्या. तर औरंगजेबानं पहिल्यांदा जाऊन त्या खंडोबावरती स्वारी केली, ते मंदिर उद्ध्वस्त केलं. हा त्याच्या आयुष्यातला पहिला प्रसंग. आणि हा प्रसंग जदुनाथ सरकारसारख्या इतिहासकारांनी सुद्धा सांगितलेला आहे. हा कधीचा आहे प्रसंग? अगदी सुरुवातीचा, तो ज्यावेळेला दक्षिणेचा सुभेदार होता. म्हणजे साधारणतः 1658च्या आधीचा आहे तो. म्हणजे तो सम्राट बनायच्या अगोदर. हा, सम्राट बनायच्या आधीचा आहे. पण औरंगजेबामध्ये जे क्रौर्य होतं, म्हणजे त्यानं दारा शुकोला ज्या पद्धतीनं मारलं, पण त्या सगळ्यांचा कळस त्यानं क्रौर्याचा शंभूराजांच्या बाबतीमध्ये केला. तर इतक्या क्रूरतेनं ते करण्याची त्याला का गरज वाटली? मला याच वेळेला असं वाटत नाही. अहो, दारा शुकोसारखा जो त्याचा भाऊ होता, ज्याला हिंदुस्थानचा अकबर होईल असं लोकांना वाटत होतं, त्याला सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने ठार मारलेला आहे. तो शत्रू म्हणजे शत्रू त्याच्या दृष्टिकोनातून. आणि शत्रूला जास्त वेळ जिवंत ठेवणं म्हणजे आपला मूर्खपणा. तुम्ही जर औरंगजेबाची डॉक्युमेंट्स किंवा त्याचा काय म्हणूया त्याला मृत्यूपत्राचे वगैरे भाग वाचले तर त्यांनी लिहिलेलं आहे की मी कधीही बेफिकीर राहत नाही, पण मी एकदाच बेफिकीर राहिलो आणि माझ्या हातून शिवा सुटला आणि म्हणून उरलेलं सगळं आयुष्य शिवा मराठे करत मला घालवावं लागलं. औरंगजेबाचं एक पत्र आहे, म्हणजे तो किती शहाणा होता ते पहा. त्याने त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे आणि ते मी माझ्या कादंबरीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे की ज्याला सत्तेचा वारू, सत्तेचा घोडा नाचवायचा असतो त्याने स्वतःच्या सावलीकडे सुद्धा संशयाने पाहायला शिकलो पाहिजे. तर हा होता तसा क्रौर्य हे त्याच्या अंगाचा भाग होता. आणि त्याचं कारण असं झालं असावं की ज्या वेळेला 8-9 वर्षाचा औरंगजेब होता आणि मुराद 9 वर्षाचा होता आणि औरंगजेब 8 वर्षाचा होता, त्यावेळेला त्याच्या वडिलांनी म्हणजे शहाजहाननी बंड केलेलं होतं जहांगीरच्या विरोधात. म्हणून त्यांच्या आजोबांनी त्यांना कॅप्टिव्ह नजरबंदीमध्ये तुरुंगामध्ये ठेवल्यासारखं ठेवलेलं होतं. अनेक दिवस ती फॅमिली जुन्नरला पण राहिलेली होती. म्हणजे हे त्यांना क्रौर्याच्या बाबतीत काही वाटत नव्हतं. विशेषतः मुघल सल्तनतीमध्ये एकमेकाच्या जीवावर उठायचं आणि बकरी कोंबड्या कापल्यासारखी माणसं कापायची, हे त्यांच्या रक्तातच होतं. कोणाचं आहे सर? एक प्रश्न असा विचारावा वाटतो की मराठेशाहीचा जर का इतिहास पाहिला तर सर्वोत्तम आपण ज्यांना म्हणू शकतो ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर थोरले बाजीराव साहेब. तर ह्या 3 व्यक्तिमत्वांचा जर का विचार केला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्याबरोबर जी मुत्सद्देगिरी आहे ती उरलेल्या दोघांमध्ये कमी पडते किंवा कमी दिसली असं काही जणांचा हे केला जातो. तर हे खरं आहे का?
तर काय होतं की आपल्याला जो देव आवडतो त्या देवाचेच आपण गुण सांगतो आणि मग बाकीचं बघत नाही. तर त्यांच्या परीनं संभाजी महाराज काही कमी मुत्सदी नव्हते. पण या तिघांमध्ये एक पहा की कौटुंबिक कलह याच्यातून तिघापैकी कोणाचीही सुटका झाली नाही. म्हणजे ना शिवाजी महाराजांची झाली, ना संभाजी महाराजांची झाली, ना बाजीरावांची झाली. कौटुंबिक कलह आणि घरातली भांडणं याच्यातून कोणाचीही सुटका झालेली नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर संभाजीराजे या दोघांचाही काळ कठीण होता, पण तितकाच यांच्या जाण्यानंतरचा काळ स्वराज्यासाठी आव्हानात्मक होता. तर त्याच्यानंतरचा काळ नेमका कसा, तेव्हा लढण्याची प्रेरणा काय होती, ते सगळं स्वराज्य कसं टिकवलं त्याच्यानंतर, त्याच्याबद्दल. त्यानंतर मराठीशाहीच्या 2 गाद्या झाल्या. 1731चा जो वारणेचा तह झाला, त्या तहानुसार वारणेच्या पलीकडचा भाग हे कोल्हापूर संस्थान, अलीकडचा हा साताऱ्याचा झाला. त्याच्यानंतर पराक्रमाची गाथा आहेच औरंगजेबाच्या विरोधात, महाराणी ताराबाई, राजाराम साहेब. त्याच्यानंतर शाहू महाराज आले. शाहू महाराज दिल्लीवरून आल्यानंतर मग पेशवाई आली. पेशवाईनंतर पुढे माजी शिंद्यांचा कारभार आला. माजी शिंद्यांच्या काळात 3 ते 4 दिल्लीच्या पादशाहांना मराठी बसवायचे. दुर्दैवाने त्या काळामध्ये एखाद्या मराठ्याला बसवावून दिल्लीचा पादशाह करावं अशी भावना आपली झाली नाही. त्याच्या आधी पानिपतचं युद्ध झालं, त्यानंतर 1857चं बंड झालं. हा काळ असा पुढं जातच राहिला. आता शेवटचा प्रश्न जो हायपोथेटिकलच आहे, त्यामुळे त्याला एका मर्यादेच्या पलीकडे काही फार अर्थ नाही. पण जर संभाजीराजे त्यावेळेला सापडले नसते, औरंगजेबाच्या त्या सगळ्या कारस्थानामध्ये त्याच्या हाती लागले नसते, तर पुढचा महाराष्ट्राचा इतिहास कसा झाला असता? हे आपल्याला हे मान्य करावं लागेल की तेच सांगतो की संभाजीराजे हे अतिशय प्रागतिक विचाराचे होते. आज आपल्याला मुंबईचं महत्त्व कळतं, त्यावेळेला त्यांना महत्त्व कळलेलं होतं. आणि म्हणून एप्रिल 1684मध्ये मुंबईचा जो गव्हर्नर होता केजवीन, यांच्याकडून त्यांनी मुंबई विकत घेण्याचं ॲग्रीमेंट केलेलं होतं. एक्झिक्युशन फक्त झालं नाही. बीरवाडी नावाचा आजही किल्ला आहे आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये, त्या बीरवाडीच्या किल्ल्यावर त्यांनी ते ॲग्रीमेंट केलेलं आहे. ते 6-7 पानाचं ॲग्रीमेंट शिल्लक आहे. पण सुरतेच्या इंग्रजांना कळलं की मुंबई संभाजीराजांच्या हातात जाते, म्हणून त्यांनी मुंबईकरांना सावध केलं की एकदा मुंबई संभाजीराजांच्या हातामध्ये गेली की संपूर्ण किनारा त्यांच्या हातामध्ये जाईल. त्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात छोट्या प्रमाणावर का होईना धरणं बांधायचा प्रयोग झाला. म्हणजे विशाळगडच्या बाजूला हिंदू धर्मानुसार वाहतं पाणी अडवायचं नव्हतं, पण तिथले काही शेतकरी म्हणाले की आम्हाला पिकं जळतायत, आम्ही काय करायचं. महाराज म्हणाले बांधा. तर छोट्या प्रमाणावर का होईना धरण बांधायचा प्रयोग हा संभाजीराजांच्या काळात झाला. शिवाजी महाराजांनी गुलाम पद्धतीचा धिक्कार केला. मोगलांना कळवलं की गुलाम वगैरे करू नका. संभाजी महाराजांनी बघितलं की कोकणातली किंवा घाटावरची मुलं हे काही चाचे पळवून नेतात आणि परदेशात नेऊन त्यांना विकतात. म्हणून कायद्यानं गुलामांच्या विक्रीला बंदी घालणारा पहिला राजा म्हणजे संभाजीराजा होता. हे त्यांचं सोशल कॉन्ट्रीब्युशन तुम्ही लक्षात घ्या. किंवा देहू आळंदीवरून ज्या पालख्या पंढरपूरला जातात त्यांना राजकीय संरक्षण देणारा पहिला राजा म्हणजे संभाजीराजा होता. तर संभाजीराजे आणि मला दुर्दैव हे वाटतं की मराठी नाटककारांनी संभाजी महाराज म्हणजे कुठल्या तरी बाईच्या माडीवर तुळसा, गजरा, हौसा गाणी वगैरे गात ऐकत बसलेले आहेत. मी नेहमी म्हणतो की संभाजी महाराजांना तेवढा वेळ नव्हता, तर मराठी नाटककारच खोटा त्यांचा ड्रेस घालून बायांच्या माड्या धुंडाळत होते. संभाजी महाराजांना वेळ नव्हता. उलट संभाजी महाराजांनी आपली धर्मपत्नी येसूबाई यांना सखी राज्ञी जयती असा किताब दिला. आणि आजच्या भाषेत बोलायचं झालं तर रायगडच्या चीफ सेक्रेटरी म्हणजे येसूबाई साहेब होत्या. म्हणजे स्त्री जातीला एवढी वरची पायरी देणारा हा महान राजा होता. म्हणजे गुलामी असो, स्त्रियांचा उद्धार असो, किंवा समुद्र पर्यटन असो, जहाज बांधणी असो, एका वेळेला 40
मैल पोर्तुगीजांचं समुद्र किनारा त्यांनी पेटवून दिलेला होता आणि स्वतःची हे केलेली आहे, स्वतःची जहाजबांधणीचा मोठ्या प्रमाणावर प्रयोग केलेला आहे. केजविनचंच जानेवारी 1684चं पत्र आहे. त्यानं लंडनच्या राजाला म्हणजे दुसऱ्या चार्ल्सला लिहिलेलं आहे की मुंबई आम्ही कशीबशी सांभाळतोय, पण अलिबागजवळ संभाजी राजा 30,000ची फौज घेऊन आमच्यावर दबाव आणतोय. म्हणजे सर्व दृष्टिकोनातून संभाजी महाराज हे खूप प्रागतिक होते आणि तो दुर्दैवी प्रसंग घडला नसता तर हिंदुस्थानला एक म्हणजे फार म्हणजे काय म्हणूया त्याला, मौर्य काळातला, मौर्य युगातला जसा राजा मिळाला एकापेक्षा एक, तसे म्हणजे हे सवाई शिवाजीसुद्धा झाले असते, एवढं त्यांच्यामध्ये ताकद होती. पण दुर्दैवानं एखादा वृक्ष मध्येच मोडावा तसं त्यांचं आयुष्य हे फंदफितुरीमुळं, गद्दारीमुळं असेल किंवा औरंगजेबाच्या दुष्टाव्यामुळं वयाच्या 32व्या वर्षी त्यांचं आयुष्य संपलं. पण मला यातून या दोघांचा विचार करताना लोक व्याख्यानाच्या वेळेला सुद्धा तरुण मला विचारतात की या दोघांकडून काय शिकावं. मी त्यांना नेहमी सांगतो की राष्ट्रासाठी, समाजासाठी साफल्यपूर्ण आयुष्य म्हणजे काय याचा जर धडा घ्यायचा असेल तर तो शिवाजी महाराजांच्याकडून घ्या. आणि राष्ट्रासाठी प्रसंगी कुर्बानी कशी करायची, शहीद कसं व्हायचं, मृत्यूचा मुका कसा घ्यायचा हे शिकायचं असेल तर संभाजी महाराजांकडून शिका. म्हणजे या दोघा पिता पुत्रांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, जी देणगी आहे ती महानच आहे. असं म्हणतात की आयुष्यात एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर भगवद्गीता वाचावी, त्याचं उत्तर मिळतं. त्याचप्रमाणे आयुष्यात जर कुठे खचल्यासारखं, हरल्यासारखं वाटलं तर शंभूराजांचं चरित्र वाचावं, नवी स्फूर्ती मिळते. शंभूराजांचं चरित्र वाचताना त्यातून काय घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त जसं तुम्ही म्हणालात की इतिहास हा स्फूर्तीसाठी वाचावा, प्रेरणेसाठी वाचावा, तेच कुठे मागे पडतंय का हाही प्रश्न उपस्थित होतो. शंभूराजांसारखं दैदिप्यमान चरित्र हाताळण्यासाठी लेखणीसुद्धा तेवढीच ताकदीची लागते जी तुमच्याकडे आहे. तुम्ही शंभूराजांचं चरित्र साकारलंच आहेत, पण आज कट्ट्यावर येऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक अज्ञात पैलू आम्हाला सांगितलेत, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि यासोबतच क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.